भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी एकता दौड रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। ही दौड सकाळी 7 वाजता नरवीर तानाजी चौक ते सर्वेश्वर मंदिरापर्यंत आयोजित करण्यात आली। या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेम जागृत व्हावं या उद्देशाने या दौडचं आयोजन करण्यात आलं। आज 150वी जयंती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची आणि त्या निमित्ताने रन फॉर युनिटीचं आयोजन कुर्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेलं होतं आणि लोकांचा उत्साह त्यामध्ये भरपूर होता। बरेच लोक सहभागी झालेले आहेत आणि ही युनिटी जनतेमध्ये कायम राहावी याकरता हाच ह्यामध्ये उद्देश होता। हे शारीरिक व्यायामाकरता ही दौड ठेवलेली नव्हती। सर्वांची एकता, सर्व धर्म समभाव आणि सर्व जगामध्ये आपल्या भारतामध्ये एकत्रित राहिलं पाहिजे सर्व माणसांनी, यासाठी ही दौड ठेवलेली होती कुर्ला पोलीस स्टेशनच्या तर्फे। अशा प्रकारचे आयोजन या दौडची सुरुवात तानाजी चौक पासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तानाजी चौक ते सर्वेश्वर मंदिर इथपर्यंत ठेवलेले होते ते दौड आणि त्यात बरेच नागरिक सहभागी झालेले होते। आज सरदार वल्लभभाई पटेल जींची जयंतीमुळे कुर्ला पोलीस स्टेशनने आयोजित केलेलं एक वॉकेथॉन समजा, तुम्ही मॅरेथॉन समजा, वॉक फॉर युनिटी समजा, जे काही कार्यक्रम होता, एवढं पाऊस असताना लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। सगळ्या जातीचे लोक आले, सगळं प्रकारचे व्यापारी लोक आले, सगळे लोक आले। हे दिसून येते की कुर्ला पोलीस स्टेशनचा लोकांचा जनसंपर्क कसा आहे, सिनियर साहेबांचा प्रेम लोकांवरती किती आहे आणि असंच राहावं। सर्व लोकांचं आपसमध्ये जशी युनिटी आहे, वॉक फॉर युनिटी होती, कुर्ला फॉर युनिटी असावं। आपण सगळे एकत्र राहू, सगळे सण त्योहार, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्वांचा त्योहार आम्ही एकत्र करून साजरा करूया आणि एक दुसऱ्यांना कॉपरेट करूया। आम्ही बरेच वेळी बघितलेलं आहे की बरेचसे प्रोग्राम्स असतात की गणपती आला, रमजान आला, ईद आली, पण आपले सगळे समाजाचे लोक एकत्रित येऊन कॉपरेट करतात, एक दुसऱ्यांना कॉपरेट करतात। असंच कॉपरेशन राहावं आणि कुर्ला पोलीस स्टेशन आणि तमाम स्टाफचं मी खूप खूप धन्यवाद सांगेल की आम्हाला पण संधी दिली तुमच्याबरोबर या चांगल्या कॉजमध्ये पार्टिसिपेट करायला। आज रोजी मुंबई पोलीस दलातर्फे माननीय सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष यांची 150वी जयंती असल्या कारणाने त्यांना मानवंदना म्हणून रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते। तर आपल्या पोलीस स्टेशन तो एक संदेश लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही त्याबाबत लोकांना जागृत केलं होतं, तर लोकांनी भरभरून त्यामध्ये भाग घेतला होता। तसेच आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भाग घेऊन पूर्ण जे आपल्या रहिवासी आहेत कुर्लामधले त्यांना ह्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असंच लोकांनी एकत्र येऊन त्यांना मानवंदन द्यावी असे आम्ही आवाहन करतो। आज 31 अक्टूबर 2025 को आज हमारे कुर्ला पुलिस स्टेशन में सीनियर पीआई विकास जी के अंडर में सब लोगों को बुलाया गया था। रन फॉर यूनिटी का आज प्रोग्राम रखा गया था जो कि पूरे देश में आज आयोजित किया जा रहा है। विभिन्न क्षेत्रों से लोग आके एक साथ जुड़ रहे हैं। जो हमारे लौह पुरुष थे सरदार वल्लभभाई पटेल, उनके मेमोरी में उनके 150वीं वर्षगांठ के रूप में हम ये जो आज दिन मना रहे हैं, इसका पूरा उद्देश्य एक ही है कि हमारे समाज में हम सब जो अलग अलग भिन्न भिन्न क्षेत्रों से आते हैं, भिन्न भिन्न राज्यों से आते हैं, भिन्न भिन्न तरह के लोग हैं, जाति को भुला के, अपने आपसी मतभेद को भुला के एक साथ रहे, सौहार्द रहे, समाज में एकता रहे, इसके लिए सरदार पटेल ने सारा मेहनत की थी और सबको एक साथ। आपको मालूम होगा कि 33 राज्यों का आज जो भारत बना है, अखंड राज्य जो बना है हमारा भारत, वो आज इसी कारण से बना क्योंकि सरदार वल्लभभाई पटेल ने जब हमारी आज़ादी हुई थी 1948 में, जो उनका योगदान था, उन्होंने सबको एक साथ मिलाकर एक राज्य की, एक राष्ट्र की परिकल्पना की, जो कि आज साकार है। आज हम सब इसी भारत देश के अंतर्गत हम लोग अच्छे से जी रहे हैं, सांस ले रहे हैं, स्वतंत्रता के सांस ले रहे हैं। तो हम सब की तरफ से सरदार वल्लभभाई पटेल को एक छोटा सा हमारी तरफ से ये उनके लिए सादर नमन है। इसके लिए हम सब पूरे कुर्लावासी एक साथ हैं और हम ये रीअट्रेट करना चाहते हैं अपने कुर्ला पुलिस स्टेशन को कि जब जब ये हमें बुलाएंगे हम सामाजिक एकता, सामाजिक बंधुत्व को लेके हम आगे करेंगे और इसी के लिए हम सब आज यहाँ यूनाइट हुए थे। तो एक बार फिर पूरे कुर्ला पुलिस स्टेशन को धन्यवाद और जितने लोगों ने सहभाग किया उन सबका हार्दिक धन्यवाद।
या प्रसंगी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास मामुणकर, मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी, RTI कार्यकर्ते अनिल गलगली, मुंबई भाजपा महामंत्री डॉक्टर नितेश राजन सिंग, भाजपा नेते प्रकाश चौधरी तसेच कुर्ला पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, महिला अंमलदार, स्थानिक नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।